दिल्लीच्या आंदोलनातील लाठी हल्ल्याविरोधात शेगावात विद्यार्थ्यांचा आक्रोश. तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेकडो विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केले. आपण आपल्या देशामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर फुटीचं प्रमाणे सर्रास वाढत आहे. तर त्यासाठी देशभरातून आंदोलन चालू आहे. आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला. आणि जे 21 दिवसापासून सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला एक पाठिंबा आमचा असणार आहे. या उपोषणाद्वारे आम्ही कसं सांगू इच्छितो की परीक्षा हा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षासुद्धा हा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत असं आमचा नियोजन आज मार्चमध्ये आहे आणि असंच आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडमला देणार आहोत. आज निवेदन दिल्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका आज आमचे जर काही मागण्या त्यामधल्या तहसीलदार मॅडमच्या थ्रू आम्ही जे कलेक्टर ऑफिसला ते फॉरवर्ड करतील त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यातही यापेक्षाही जनआक्रोश आणि विद्यार्थ्यांचा मोर्चासुद्धा आम्ही या शेगावमध्ये घेणार आहोत असे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो.